नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 33. मागील भागात ईशाने काही वेळ विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, भेटूया मॅम. तुम्हाला कधी वेळ आहे ते सांगा, मी भेटते तुम्हाला. ईशा: ओके, मग मी तुला नंतर कॉल करते आणि सांगते. आलिशा काहीसा विचार करून म्हणाली, ओके मॅम. ईशा आणि मग दोघांनी फोन ठेवला. आता पुढे. ईशा आणि आलू आज भेटणार होत्या. ईशाने हॉलच्या साईटवरचं काम वर्करला समजावलं आणि ती आलूला भेटायला निघाली. आलूने तिला संध्याकाळी भेटायला आदित्यच्या घरीच बोलावलं होतं. आधी तर ईशा तयार नव्हती, पण आदित्य ऑफिसमध्ये होता म्हणून मग ती आलूला भेटायला तयार झाली. काही वेळाने ती आदित्यच्या घरी पोहोचली तर आलू सोफ्यावर बसून मॅगझिन वाचत होती. हॅलो मॅम. ईशा आत येऊन आलूला म्हणाली, हाय ईशा, तू केव्हा आलीस? आलू उभं राहत म्हणाली, आताच. ईशा कसनूस म्हणाली, पण आताही नकळतपणे तिची नजर आदित्याला शोधत होती. पण तो घरात कुठे होता? तो तर ऑफिसमध्ये होता. बस ना. आलू ईशा बसली. ईशा अजूनही शांतच होती. काय बोलावं, कुठून सुरुवात करायची काही कळत नव्हतं. ती उगाचच इकडे तिकडे बघत होती. ईशू. आरू मोठ्याने ओरडत आली आणि येऊन ईशाच्या गळ्यात पडली. कशी आहेस ईशू? आरू: मस्त. तू कशी आहेस? ईशा: मी पण मजेत. आणि मग मात्र आरूची बडबड सुरू झाली. तेवढ्यात मॉम किचनमधून आल्या. ईशा कशी आहेस बाळा? मॉम. त्यांना पाहून ईशा परत उभी राहिली. मी ठीक आहे मॅम, तुम्ही कशा आहात? ईशा: मी पण ठीक आहे. कॉफी घे. मॉम तिच्यासमोर कॉफी ट्रे धरत म्हणाल्या. पण मॅम कॉफी. ईशा आरखडत बोलत होती. आजपर्यंत ज्या माणसांना ती आपलं समजत होती, आज ती माणसं तिला परकी वाटत होती. त्यांच्याशी बोलताना सुद्धा तिला भीती वाटत होती. अगं, मी तुला आलेलं पाहिलं होतं म्हणून म्हटलं कॉफी घेऊनच तुझ्याशी गप्पा मारायला यावं. मॉम. यावर ईशा फक्त हलकीच हसली. मग तयारी कशी सुरू आहे? आलू: काय काय करायचं आहे ते मी वर्करला सांगितलं आहे, त्यामुळे त्यांचं काम सुरू आहे. बाकी तुम्ही एकदा हॉलच्या साईटवर येऊन बघून घ्या. म्हणजे अजून काय काम करायचं आहे ते मला सांगा, म्हणजे मी त्याप्रमाणे पुढचं काम करेल. ईशा: ईशा, ते हॉलचं राहू दे, मला सांग शॉपिंगचं काय? आरू मध्येच बोलली. या मुलीला तर शॉपिंगशिवाय काही सुचतच नाही. मॉम खोटं रागवत म्हणाल्या. अरे, आपल्या आलूची एंगेजमेंट आहे, मग शॉपिंग तर झालीच पाहिजे ना. आरू पटकन बोलून गेली. तसं ईशाने चमकून तिच्याकडे पाहिलं. ईशाला आरूकडे तसं पाहताना पाहून मॉम आणि आलूने डोळे वटारून आरूकडे पाहिलं. तसं आरूला आपली चूक लक्षात आली आणि तिने हळूच जीभ चावली आणि मग म्हणाली, नाही म्हणजे दादू आणि आलूची एंगेजमेंट आहे, पण दादूला कुठे वेळ आहे आमच्यासाठी? मग काय करणार? तो हॉलचं काम ईशावर सोपवून मोकळं झालं आहे आणि बाकी वेळ तो त्याच्या ऑफिसमध्ये असतो, म्हणून या बाकीची तयारी करणार कोण? मग त्याच्यानंतर मीच या घरात मोठी ना, मला सगळं बघायला नको का? आरू आपली बाजू सांभाळण्यासाठी तोंडाला येईल ते बोलत होती आणि तिच्या अशा बोलण्याने मॉम आणि आलू मात्र हसत होत्या. हो गं, माझं गुणाचं वाढते. आता तूच या घरची मोठी ना, मग तुला या सगळ्या गोष्टी बघायला हव्यात. मॉम हसत म्हणाल्या. तसं आरूने देखील आपली नसलेली कॉलर उडवली. मग आलूने तिला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. चौघींनी मिळून जेवणाचा मेनू वगैरे फायनल केला. मॅम, काही थीम करायची आहे का? ईशा: नाही, पण मला ड्रेस घ्यायचा आहे एंगेजमेंटसाठी. आलू: ठीक आहे, मग तुम्ही दोघांनी ड्रेस सिलेक्ट करा आणि मग मला सांगा, मी त्यानुसार पुढचे चेंजेस वगैरे करते. ईशा: ईशा, ते काही आम्ही नाही करणार. आरू: म्हणजे? ईशा न समजून म्हणाली. अगं, तूच चल आमच्यासोबत शॉपिंगला. तशी तुझी चॉईस एकदम रॉक आहे. तू आमच्यासाठी छान ड्रेस सिलेक्ट करशील. दादाचा ड्रेस पण आपल्यालाच फायनल करायचा आहे. आरू: मी कशाला? तसंही आलू मॅम आणि सरांची एंगेजमेंट आहे, मग त्यांच्या एंगेजमेंटचे ड्रेस त्यांना सिलेक्ट करायला हवेत ना. ईशा टाळाटाळ करत म्हणाली. हो, ते करतील, पण तरीही शॉपिंगला आम्हाला तू आमच्यासोबत हवी आहेस. आरू लहान मुलासारखं हट्ट करत म्हणाली. आता आरूला समजावणं ईशाला देखील कठीण जाणार होतं. मग ती नाईलाजाने शॉपिंगसाठी हो म्हणाली. अजून काही वेळ चौघी चर्चा करत बसल्या. मग शॉपिंगसाठी कधी जायला हवं? ईशा: तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा तू सांग. आलू:
मॅम, पुढे तुम्हाला काही दिवस घरातच राहावं लागेल, मग त्यामुळे तुम्हाला बाहेर देखील पडता येणार नाही. मग आपण एक काम करूया का? आपण उद्याच हॉलच्या साईटवर जाऊन तिथल्या कामाचं फायनल करू आणि मग त्यानंतर आपण शॉपिंगला जाऊया. ईशा: ओके, चालेल. मग उद्या सकाळी आम्ही तुला पिक करायला तुझ्या घरी येतो. आरू: नाही, नको, घरी नको. तुमचं आवरलं की तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला मध्येच कुठेतरी जॉईन करेन. ईशा: ओके, चालेल. आलू: काही वेळाने सगळं आवरलं तसं ईशा घरी निघाली. ईशा: अगं थांब, आता जेवूनच जा. मॉम: नको, आई बाबा वाट पाहत असतील, ते मी गेल्याशिवाय जेवत नाहीत. ईशाने त्यांना खोटं कारण दिलं, कारण तिला काही करून आदित्य येण्याआधीच घरातून जायचं होतं. हो, तिचे आईबाबा तिच्यावर खूप प्रेम करतात. आरू: आणि मग ईशा निघाली. ती दाराजवळ पोचली असेल तर दारातच तिला आदित्य उभा दिसला. हॅलो मिस देवधर. आदित्य ईशाला पाहून मनोमन सुखावला. हाय सर. ईशा मान खाली घालून म्हणाली. झालं सगळं फायनल? आदित्य: हो. ईशाने जुजबी उत्तर दिलं. ठीक आहे, मग आता जेवूनच जा. आदित्य: नाही, नको, घरी आईबाबा वाट पाहत असतील. ईशा मान खाली घालून म्हणाली. डोंट वरी, मी त्यांना कॉल करून तुम्ही जेवायला थांबला आहात हे सांगतो. आदित्य: आता मात्र ईशा विचारात पडली. आदित्यने बाबाला कॉल लावला आणि बाबा या शहरात नाही हे त्याला कळलं. यावर त्यांनी मला काही प्रश्न विचारले तर मी त्यांना काय उत्तर देऊ? ईशा: ठीक आहे सर, मी थांबते. तुम्ही नका बाबाला कॉल करू, मी सांगते त्यांना कॉल करून. ईशा: ओके. आदित्य: आम्ही मगापासून म्हणतोय थांब जेवायला, तर नाही थांबत आहेस आणि तुझ्या सरांनी सांगितलं तर लगेच थांबली. आरू पटकन पचकली. तसं ईशाने वळून तिच्याकडे पाहिलं. इकडे आलूने पटकन तिला हळूच चिमटा काढला. तू मध्येच काही पण बोलू नकोस, ती थांबणार आहे ना, तेवढंच आधीला तिच्याबरोबर वेळ घालवायला मिळेल. हे बघायचं सोडून टोमणे कसले देतेस? आलू दातोड खात म्हणाली. अगं, मी टोमणे नाही देत, मी तर असं सहज बोलले. आरू बिचारी तोंड पाडून म्हणाली. ईशा, तू तुझ्या आईबाबांना सांग. मॉम आरू आणि आलूचं भांडण सोडवण्यासाठी ईशाला म्हणाल्या. ईशा देखील पडत्या फळाची आज्ञा मानून फोन घेऊन बाहेर गेली. काय चालले तुझं आरू? अशाने सगळा गोंधळ होईल. आपल्याला ईशाला अजून काही कळू द्यायचं नाही, त्याच्यामुळे तू प्लीज शांत बस. मध्येच काहीतरी बोलून गोंधळ करतेस, मग निस्तरण्यासाठी बिचाऱ्या आलूला मध्ये पडावं लागतं. मॉम प्रेमाने पण तितक्याच कडक शब्दात आरूला म्हणाल्या. सॉरी मॉम, सॉरी आलू. आरू एकदा मॉमकडे तर एकदा आलूकडे पाहून म्हणाली. इट्स ओके, पण पुन्हा काळजी घे. आलू. तेवढ्यात ईशासुद्धा आत आली आणि मग मॉम किचनमध्ये गेल्या. तर आरू, आलू आणि ईशा हॉलमध्येच गप्पा मारत बसल्या. जेवणाची वेळ झाली तसं सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसले. आलूने जाणून बुजून ईशाला आदित्यच्या बाजूच्या खुर्चीवर बसवले. ईशाला आता मात्र खूप अवघडून आलं. त्या अवस्थेत तिला जेवणसुद्धा जात नव्हतं. कशी तरी ती मान खाली घालून जेवत होती. आदित्यला मात्र तिची अवस्था बरोबर कळत होती, पण सगळ्यांसमोर त्याला काही बोलता येत नव्हतं. कसं तरी ईशाने आपलं जेवण संपवलं. मला आता निघायला हवं, खूप उशीर झाला आहे. आईबाबा वाट पाहत असतील. ईशा काळजावर दगड ठेवून खोटं बोलत होती. हो, खूप उशीर झाला आहे. मॉम. बरं, मी येतो मिस देवधर तुम्हाला सोडायला. आदित्य. नको, कशाला, मी जाईन. ईशा कसं तरी म्हणाली. नाही ईशा बाळा, खूप उशीर झाला आहे, एकटीने जाणं योग्य नाही. मॉम मध्येच म्हणाल्या. हो हो, मॉम बरोबर बोलत आहे. आलू. नाही, खरंच नको, मी जाईन. ईशा. नाही, आता मॉम म्हणाली ना की तू एकटीने जायचं नाही म्हणजे नाही. दादू जा तू, ईशाला सोडून ये. आरूने बसल्या जागेवरूनच हुकूम सोडला. आणि मग मात्र ईशाकडे कोणताही ऑप्शन उरला नाही. तिने फक्त होकारात मान हलवली आणि मग बाहेरच्या दिशेला निघाली. आदित्यही तिच्या मागून गाडीची चावी घेऊन निघाला. त्याने गाडी स्टार्ट केली आणि ईशा देखील त्याच्या बाजूला बसली. गाडीमध्ये भयान शांतता होती. दोघेही शांत बसले होते. कोणीच काही बोलत नव्हतं. आदित्य समोर पाहून गाडी चालवत होता, तर ईशा निर्विकारपणे बाहेर पाहत होती. जेवण व्यवस्थित झालं? आदित्य मध्ये शांतता तोडत म्हणाला. हो. ईशाने जेवढं तेवढं उत्तर दिलं. मग काय ठरवलं आहेस पुढे? आदित्य. कशाबद्दल बोलत आहात? ईशा. ईशा, तुला चांगलंच कळत आहे मी कशाबद्दल बोलत आहे. आता मात्र ईशाला दरदरून घाम फुटला. पुन्हा एकदा त्याच प्रश्नांची उत्तरे देऊन ती थकली होती. गाडी थांबवा. ईशा. काय?
आदित्यने न समजून विचारलं. मी म्हटलं गाडी थांबवा. ईशा पुन्हा थोड्या मोठ्या आवाजात आणि कडक शब्दात म्हणाली. ईशा हा काय वेडेपणा आहे. आदित्यही आता जरा चक्रावला. तुम्ही गाडी थांबवता की मी उडी मारू. ईशा आता रागाने म्हणाली. तसा आदित्यने गाडीला करकचून ब्रेक दिला. गाडी थांबली. तशी ईशा पटकन गाडीतून उतरली आणि सरळ चालू लागली. आदित्यही तिच्या मागून गाडीतून उतरला आणि जवळजवळ धावतच तिच्या मागे गेला आणि तिचा हात धरून तिला थांबवलं. ईशा हा काय मूर्खपणा लावला आहेस. तू काय वागत आहेस हे तुला तरी कळत आहे का. का अशी विक्षिप्त वागत आहेस का. आदित्य तिला ओढून विचारत होता. हे पहा सर, मला कोणताही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला हक्क नाही आणि तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. ईशा रोक्षापणे म्हणाली. नक्की काय सुरू आहे तुझ्या डोक्यात. आदित्य, हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आणि मी तुम्हाला कशाला काही सांगू. मी कोण लागते तुमची. किती वेळा सांगितलं, आपलं नातं फक्त एक बॉस आणि एम्प्लॉईचं आहे आणि त्यात इतके आपलेपणा कुठेच नाही आणि मला नाही वाटत त्याची गरजही आहे. त्यामुळे प्लीज, जसं मी माझ्या मर्यादा सोडत नाही ना, तशी तुम्ही देखील तुमची मर्यादा सोडू नका. तुमच्या अशा वागण्याने पुढे तुम्हालाच त्रास होईल आणि तो त्रास माझ्यामुळे होईल असं मला होऊ द्यायचं नाही. आलू मॅम खूप चांगले आहेत, त्या तुम्हाला खरंच खूप सुखात ठेवतील. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या भावी आयुष्यावर फोकस करा. माझ्या आयुष्यात काय सुरू आहे काय नाही याच्यावर अजिबात लक्ष देऊ नका. मी पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करते. ईशा आता वैतागत म्हणाली. पण तुझं तर माझ्यावर प्रेम होतं ना. आदित्य आता भावुक होऊन म्हणाला. होतं, तेही आपल्या कॉलेज टाईममध्ये. आणि त्या प्रेमाबद्दल म्हणाल तर मी तेव्हाच म्हणाले की तो एक बालिशपणा होता. त्याला आता काहीही अर्थ नाही. तेव्हा कळत नसलेल्या वयात मी तुमच्या प्रेमात पडले होते. पण जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हा माझे चॉईस आणि इतर गोष्टीही बदलल्या. त्यामुळे त्या प्रेमाला आता माझ्या आयुष्यात कोणतेही स्थान नाही. आणि तसं तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे ना. तुमचं प्रेम तर आलू मॅमवर आहे ना. मग का माझ्या आयुष्यात डोकावत आहात. मला प्लीज प्लीज सुखाने जगू द्या. ईशा अक्षरशः हात जोडून म्हणाली. तिच्या अशा तडतड बोलण्याने आदित्य खूप दुखावला गेला. डोळ्यात आलेलं पाणी रोखण्यासाठी तो तिच्याकडे पाठ करून उभा राहिला आणि त्याच वेळेला ईशाने देखील त्याच्याकडे पाठ केली. नकळतपणे ती देखील आपल्या डोळ्यातील पाणी रोखण्याचा प्रयत्न करत होती. आणि मग ईशा सरळ पुढे येऊन समोर असलेल्या रिक्षात जाऊन बसली. आदित्यने मागे वळून पाहिलं तर ती त्याला रिक्षात बसताना दिसली. तसं तो देखील पटकन आपल्या गाडीत बसला आणि गाडी रिक्षाच्या मागे घेतली. काही वेळाने रिक्षा तिच्या घराजवळ आली. आदित्यही तिच्या मागे गाडी घेऊन आला होता. तिला आत जाताना पाहत उभा होता. ईशाने मागे वळून त्याला पाहिलं. तसं ईशाने खाडकन दरवाजा बंद केला. इकडे आदित्यने एक सुस्कारा घेऊन डोळे मिटले आणि इकडे ईशाने दरवाजाला आपली पाठ टेकली आणि तिथेच खाली बसून गुडघ्यात डोकं खुपसून रडू लागली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर आवरून ईशा साईटवर निघाली. मध्येच तिला आरू आणि आलूने पिक केलं. मग तिघी एंगेजमेंट साईटवर निघाल्या. काही वेळातच त्या एंगेजमेंट साईटवर पोहोचल्या. ईशाने दोघींना पूर्ण साईट दाखवली. काय काय करायचं ते आलूने ईशाला सांगितलं. ईशा देखील मन लावून तिचं ऐकून नोट डाऊन करत होती. काही वेळाने तिघी देखील शॉपिंग मॉलच्या दिशेने निघाल्या. शॉपिंग मॉलमध्ये येऊन आलू आणि आरूची मात्र मज्जा सुरू झाली. वेगवेगळे ड्रेस ट्राय करत होत्या. ईशा मात्र शांतपणे दुरून त्यांना गाईड करत होती. ए ईशा, हा कसा दिसत आहे. आरू, छान आहे, पण थोड्या फेंट कलरचा ड्रेस बघ, म्हणजे तुला छान दिसेल. ईशा, असं म्हणतेस. आरू, ईशा. आणि मग ईशा स्वतः पुढे गेली आणि तिने तेथील एक ड्रेस काढून आरूला दिला. हा ड्रेस ट्राय कर, म्हणजे छान वाटेल, आणि जर नाही आवडला तर मग हाच घे. ईशा आरूसमोर ड्रेस धरून म्हणाली. ओके. आरूने हलकेच असा ड्रेस घेतला आणि ट्रायल रूममध्ये गेली. इकडे आलूचं मात्र अजून ड्रेस सिलेक्शन सुरू होतं. थोड्या वेळात आरू चेंज करून आली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक भली मोठी स्माईल होती. तिच्या स्माईलवरून असं वाटत होतं की तिला तो ड्रेस खूप आवडला आहे. आरू, किती गोड दिसत आहेस तू. आलू आरूला येताना पाहून म्हणाली. खरंच. आरू, हो. आलू, ईशाने सिलेक्ट केलं माझ्यासाठी. आरू, खरंच. आलू, हो, नाहीतर काय. आरू, ए ईशा, प्लीज प्लीज माझ्यासाठी पण एक ड्रेस सिलेक्ट कर ना. बघ ना, कधीपासून पाहत आहे, पण मला काही आवडतच नाही. मी खूप कन्फ्यूज आहे, प्लीज मला मदत कर ना. आलू ईशाला रिक्वेस्ट करत म्हणाली. मॅम, अहो मी कशी तुम्हाला मदत करणार. म्हणजे तुमच्यासाठी ड्रेस मी कसा सिलेक्ट करू. तुमची एंगेजमेंट आहे म्हटल्यावर तर तुम्हालाच करायला हवा. आणि जर तो सिलेक्ट करणार कोणी असेल तर ते सर करतील. मी सिलेक्ट करून तो तुम्हाला किंवा सरांना आवडेल की नाही माहीत नाही. ईशा, हे बघ, त्याची काळजी तू करू नकोस. तू फक्त ड्रेस दाखव, मी ट्राय करते. जर आवडला तर घेऊ,
नाहीतर मग आधीच्या आवडीचा ड्रेस घेऊ. आलू काहीसा विचार करून बोलली. आता मात्र ईशाने नंदीबैलासारखी मान हलवली आणि मग ती ड्रेस रॅककडे वळली. त्यातील तिने 3 ते 4 ड्रेस काढले आणि आलूच्या हातात दिले. मॅम, मला हे ड्रेस तुमच्या एंगेजमेंटच्या मानाने छान वाटत आहेत. तुम्ही हे ड्रेस ट्राय करा आणि तरी यातला कोणता आवडला तर घ्या, नाहीतर मग आपण इतर काहीतरी बघू. ईशा, ओके. आलू काहीसा विचार करत म्हणाली आणि मग ती ट्रायल रूमकडे निघाली. काही वेळात ती एक ड्रेस घालून आली. यावेळी आरू आणि ईशा तिच्याकडे पाहतच राहिल्या, कारण खरंच आलू खूप सुंदर दिसत होती. दोघींनी तिला थंब दाखवून ओके म्हणून सांगितलं. पण आलूला अजून ड्रेस ट्राय करायचे होते, म्हणून मग ती अजून ड्रेस ट्राय करायला गेली आणि मग एका मागून एक अशी ती ड्रेस ट्राय करत राहिली आणि प्रत्येक ड्रेसमध्येच ती सुंदर दिसत होती. आता मात्र ईशा आणि आरूसुद्धा कन्फ्यूज झाल्या की नक्की तिच्यासाठी कोणता ड्रेस सिलेक्ट करायचा. आणि आलूची देखील काही वेगळी परिस्थिती नव्हती. तिघेही आता त्या ड्रेसकडे केविलवाण्या नजरेने पाहत होत्या. नक्की कोणते ड्रेस सिलेक्ट करायचे. शेवटी एकमेकींना विचारून आलूने 2 ड्रेस स्वतःसाठी सिलेक्ट केले. चल बाबा, झालं एकदाचं. आरू सुटकेचा श्वास घेत म्हणाली. हो ना, पण आता आदू केव्हा येणार? त्याच्यासाठी ड्रेस सिलेक्ट करायचा आहे. आलू, तू येईल तेव्हा येईल, तोपर्यंत हा ड्रेस कसा आहे ते सांग. आरू, छान आहे, पण आता हा ड्रेस केव्हा घालणार आहेस? आलू, हा ड्रेस माझ्यासाठी नाही आहे काही. आरू, मग कोणासाठी आहे? आलू, ईशासाठी. आरू, खरंच खूप सुंदर आहे हा ड्रेस. ईशा फार सुंदर दिसेल या ड्रेसमध्ये आणि तिला पाहून आदू तर एकदम फ्लॅट होईल. आणि जर समजा आमच्या एंगेजमेंटपर्यंत त्यांची दोघांची जमलं ना, तर त्यांची देखील एंगेजमेंट आपण लगेच तिथेच उरकून टाकू. आलू, हो हो, हळूहळू. किती ती घाई, आणि हळू बोल, नाहीतर जमेल की नाही ते तर माहीत नाही. पण दादू खोटं बोलला म्हणून ईशा आजच सगळं तोडून टाकेल. आरू समजुतीच्या सुरात म्हणाली. इकडे ईशा मात्र मेन सेक्शनला आदित्यसाठी ड्रेस सिलेक्ट करत होती. तिने 1-2 ड्रेस काढले आणि आरू आणि आलूला दाखवण्यासाठी घेऊन आली. आरू, हे ड्रेस कसे आहेत ते सांग. सरांना छान दिसतील ना? ईशा, त्याचा ड्रेस राहू दे, तो येईल तेव्हा पाहू. सध्या तू आमच्या दोघींकडे बघ आणि हा ड्रेस ट्राय कर. आलू ईशाच्या हातात ड्रेस देत म्हणाली. हा ड्रेस कुणासाठी? ईशाने चमकून विचारलं. तुझ्यासाठी. आणि कोणासाठी? आरू, माझ्यासाठी. का? मला का ड्रेसची गरज आहे? ईशा, म्हणजे तू आमच्या एंगेजमेंटला येणार नाहीस का? आलू, नाही आलू मॅम, असं नाही. मी येणार आहे आणि माझ्याकडे ड्रेस आहेत, त्यामुळे मी त्यातलाच घालेन एखादा. नवीन ड्रेसची काय गरज? ईशा, असं कसं? आम्ही सगळे नवीन ड्रेस घेणार आणि तू अशीच येणार? नाही, ते काही नाही, तू सुद्धा नवीन ड्रेस घ्यायचा. आरू हट्ट करत म्हणाली. पण खरंच आरू, मला याची गरज नाही. ईशा, ईशा प्लीज ना, घे ना, तुला माझी शपथ. आरू रडवेला चेहरा करून म्हणाली. आता मात्र ईशाला तिला नाही म्हणायला जड जाऊ लागलं. ओके, घेते मी हा ड्रेस. ईशा तिचं मन राखण्यासाठी म्हणाली. हो ना, मग जा ट्राय कर. आरू. मग मात्र ईशाने नाईलाजाने तो ड्रेस घेतला आणि ट्रायल रूमकडे गेली. काही वेळात ती ड्रेस घालून बाहेर आली, तर आरू आणि आलू तर तिच्याकडे पाहतच राहिल्या, कारण त्या ड्रेसमध्ये ईशा खूपच छान दिसत होती. मुळातच सुंदर असलेली ईशा त्या ड्रेसमध्ये तर तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. आरू आणि आलू जसे तिच्याकडे टक लावून बघत होत्या, त्याचप्रकारे नुकताच आलेला आदित्य देखील तिच्याकडे टक लावून बघत होता. ईशा आडीपाडीने आरू आणि आलूकडे पाहत होती की जेणेकरून त्या तिला काहीतरी म्हणतील, पण त्या दोघी तर तिला पाहण्यात गुंतल्या होत्या. तेवढ्यात तिचं लक्ष तिच्याकडे टक लावून पाहणाऱ्या आदित्यकडे गेलं आणि मग मात्र तिची चुडबुड वाढली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी आले चेंज करून, ईशा म्हणाली आणि पटकन जाण्यासाठी वळली. तसा आरूने तिला आवाज दिला. थांब ईशा. ईशाने हळूच वळून पाहिलं तर आदित्य अजूनही तिच्याकडे पाहत होता. ती देखील त्याच्या नजरेतले भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण ते तिला समजत नव्हते. किंबहुना ती समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हती. ती कुठे पाहत आहे हे जेव्हा आरू आणि आलूच्या लक्षात आलं, तेव्हा त्या दोघींनी देखील त्या साईडला वळून पाहिलं, तर आदित्य ईशालाच पाहण्यात गुंतला होता. आग तर दोनों तरफ बराबर लगी है. आलू हळूच आरूच्या कानात पुटपुटली. तसा आरूने देखील हलकेच हसून मान हलवली. अशातच ईशाचं लक्ष त्या दोघींकडे गेलं आणि ती मात्र आता अनकम्फर्टेबल झाली. तिला असं पाहून आदित्य देखील भानावर आला. तेवढ्यात आरू पटकन आदित्यजवळ गेली. दादू, अरे किती वेळ? आरू, सॉरी बच्चा, जरा कामात अडकलो होतो. आदित्य, ते तर तुझं नेहमीचंच आहे.
आरू गाल फुगवून म्हणाली. सॉरी म्हटलं ना बच्चा. आदित्य, इट्स ओके. बरं चल आता. तुझ्यासाठी ड्रेस सिलेक्ट केला आहे ईशाने. आरू ईशा या शब्दावर जोर देत म्हणाली. मग आलू पुढे आली आणि म्हणाली, हा ईशाने घातलेला ड्रेस कसा आहे? तिच्यासाठी आम्ही सिलेक्ट केला आहे. छान आहे ना? आलू, आता तर ईशाने मनातच स्वतःचं डोकं आपटलं. हे सगळे काय डोक्यावर पडले आहेत का? अशा पद्धतीचे एक्सप्रेशन तिच्या चेहऱ्यावर आले. आता आदित्याने फक्त हो म्हणून मान हलवली आणि मग आलू आणि आरूने ओके म्हणून ईशाला थंब दाखवला. तसंच ईशाने मान हलवली आणि चेंज करायला गेली. ती चेंज करून बाहेर आली तेव्हा आदित्य देखील त्याचा ड्रेस ट्राय करून बाहेर आला होता आणि पहिलाच ड्रेस आदित्यला खूप आवडला होता आणि त्या ड्रेसला आरू आणि आलूंनी देखील संमती दर्शवली. मग मात्र सगळ्यांच्या ड्रेसचा गुंता सुटला होता. शॉपिंग झाली, मग सगळेच घरी निघाले. ईशा एकटीच घरी निघाली होती, पण आरू आणि आलूने तिला एकटीला जाऊ दिले नाही. तिला देखील त्यांच्यासोबतच येण्यास भाग पाडले. मग बाहेर जेवून तेही पुन्हा घरी निघाले. वाटेत ईशाला घरी सोडून आदित्य आरू आणि आलूला घेऊन घरी आला. नाही म्हणायला आज आदित्य आडून आडून ईशाला न्याहाळत होता. तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण अजून तरी त्याला काहीच स्थानपत्ता लागला नव्हता. पण एकदा तरी त्याला तिच्याशी बोलून सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. पण तो समोर आला की ईशा त्याला टाळाटाळ करत होती आणि लवकरच त्याला काही करून तिच्याकडून सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यायची होती. तिच्या नोकरी सोडण्यामागचं कारण, असं तिचं वागण्याचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं. आणि हे सगळं कधी जमेल माहीत नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत तो प्रयत्न करणार होता. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.